रामा ॲग्रोटेक, शेती तुमची, खात्री आमची. नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण आलो श्रीगोंदा तालुक्यातील पिंपरी चौफुला या गावामध्ये. तर या गावामध्ये कारंडे सरांचं आपलं रामा ॲग्रोटेक कंपनीचं अधिकृत शॉप आहे. या शॉपच्या माध्यमातून जे या मिरची पिकाला, शिमला मिरचीला जे ट्रीटमेंट दिलंय किंवा जे नियोजन केलंय ते आपण कारंडे सरांकडून जाणून घेऊयात. नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी रामा ॲग्रोटेकचा प्रतिनिधी राजेंद्र कारंडे. आपण ह्या शिमला मिरचीला पहिल्यांदा ज्ञानशक्ती आणि रामा रूट मॅजिकचा डोस दिलेला होता. शेतकऱ्यांकडून जाणून घेऊ की त्यांना रिझल्ट कसा आलाय आणि काय वाटतं रिझल्ट बद्दल. नमस्कार, नाव गणेश पांडुरंग डोंगरे, राहणार कोंडेगावान. हे प्लॉटमध्ये 1 जूनला लागवड केली होती. त्यानंतर टेम्परेचर खूप होतं, झाडाला मुळी बिलकुल सुटत नव्हती. त्यानंतर हे ज्ञानशक्तीचं कॅन्ड यांनी फुकाट म्हणले, रिझल्ट आला तर पैसे द्या, नाही तर देऊ नका या हिशोबाने. नाही तर आम्ही घ्यायला काही तयार नव्हतो, पण त्यांनी ते फुकाट दिल्यासारखं दिलं पहिल्यांदा. आणि नंतर मग रिझल्ट आल्यानंतर आपण त्यांचे पैसे देऊन टाकले. पण भारी रिझल्ट आहेत, मुळी वगैरे चांगली डेव्हलप होती. तर तुम्ही आम्हाला सांगा, तुम्ही ही शिमला मिरची जी करताय ही दरवर्षी करताय का यंदाच केली? नाही, दरवर्षी असते. दरवर्षी तुमची शिमला मिरची असते. बरं, दरवर्षीच्या तुलनेत आणि यंदाच्या तुलनेत तुम्हाला प्रॉब्लेम काय जाणवला होता पहिल्यांदा मिरचीमध्ये? मिरचीमध्ये मुळी सुटत नव्हती, टेम्परेचर जास्त होतं, पाऊस लेट झाल्यामुळं मुळी सुटत नव्हती झाडाला. 12 दिवस कोकोपीट मधून आहे ना मुळीच बाहेर नाही, मुळी बाहेर निघली नाही, 12 दिवस मुळी सुटत नव्हती. म्हणजे ज्यावेळेस आपल्या ज्ञानशक्ती असेल, रूट मॅजिक असेल, सरांनी दिली, तुम्हाला बदल काय वाटला? मुळी सुटली, झाड डेव्हलप, पानांचा आकार वगैरे सगळं वाढलं. बरं, तुमचा विश्वास होता का? म्हणजे प्लॉट येईल असं वाटलं, तोपर्यंत प्लॉट येईल किंवा उपटून टाकायची ही परिस्थिती होती. मग तुम्ही उपटून टाकायच्या तयारीतच होता मला. होतो. शेतकरी मित्रांनो, मी ज्यावेळेस त्यांना या औषधाबद्दल सांगत होतो त्यावेळेस तर ते घेतच नव्हते. म्हणजे शेवटी मीच त्यांना म्हणलं की तुम्ही तर प्लॉट उपटूनच टाकणार आहेत असा. पण तर ते काय करा, औषध घेऊन जा, रिझल्ट आला तर मला पैसे द्या, नाहीतर काय देऊ नका, काहीच नका. ह्या हिशोबावर मी त्यांना औषध दिलं होतं, रामा रूट मॅजिक आणि ज्ञानशक्ती. नसतंच औषध घेतलं तर कंडिशन म्हणजे एवढ्या या प्रमाणात प्लॉट डेव्हलप झाला नसता. आहे 3 बेडला आपण सोडलं नव्हतं, पण ते झाडं अजून जागची जागेवरच आहेत, एवढं काही डेव्हलप नाही. म्हणजे ह्याच्यातून तुम्ही 3 बेड सोडलेलं आहे, म्हणजे त्याला आपलं ज्ञानशक्ती वगैरे काय दिलंच कॉक बंद केलं ते. म्हणजे कॉक बंद केला आणि जे पहिलं जे ट्रीटमेंट आहे ते सगळ्या प्लॉटला केलं. म्हणजे रिझल्ट तुम्ही स्वतःहून घेतलाय. स्वतःहून घेतलाय. स्वतःहून घेतल्यावर रिझल्ट 100% 100% खात्रीशीर. बाकीच्या शेतकऱ्यांना काय सांगा? अवश्य वापरलं पाहिजे. काही म्हणजे ह्याने रिझल्ट येणार नाही असं काय आहे का? अजिबात नाही. तर खर्चाच्या तुलनेत बी मापात आहे ह्या मिरची प्लॉट केली, पण त्यावेळेस मुळीच नव्हती ना, मुळीच नव्हती हे लेट घ्यायला. त्याच्यामुळे मुळीने लेट आपटेकच नाही. केंड दिलं त्याच्यानंतर 4थ्याच दिवशी त्यांना मला फोन आला होता, मुळी सुटली म्हणून, झाड हिरवीगार झाली. मुळी सुटल्यामुळे झाडावर शेंडा धरायला लागले. ही मुळी कशामुळे तुमची सुटली? रूट मॅजिक मुळे? रूट मॅजिक आणि ज्ञानशक्तीमुळे. तर शेतकरी मित्रांनो, रामा ॲग्रोटेकचं रूट मॅजिक म्हणजे आपल्या पांढऱ्या मुळ्यांची जादू, आणि ती जादू ह्या मिरचीच्या प्लॉट वरती दाखवली. शेतकऱ्यांचं म्हणणं होतं की जर मुळी चालत नाही, झाड डेव्हलप होत नाही, तर ही मिरची उपटून टाकण्याच्या मनस्थितीत ते आज होते. तर आपल्या ज्ञानशक्ती आणि रामा रूट मॅजिकनी ह्या मिरची पिकाला अतिशय चांगलं जीवदान दिलंय आणि शेतकरी मित्र पण समाधानी इथं. कड्याच्या 3 लाईनीला सोडलेलं नाही, आपण पाहूया. म्हणजे तुम्ही रिझल्ट पाहण्यासाठी कड्याच्या 3 लाईनी काय केल्यात? स्वतःहून सोडल्या नाहीत, कॉक बंद केल्यात. तर त्याच्यात आणि ह्याच्यात तुम्हाला बदल वाटतोय? हो, 100%. ते डोळ्याने दिसतंय. म्हणजे आम्हाला काय म्हणायचंय, तुम्ही जर आपल्या रामा ॲग्रोटेक कंपनीच्या प्रोडक्ट वरती विश्वास ठेवला आणि कारंडे सर सांगतील तसं जर तुम्ही शेड्यूल जर केलं, तर तुमच्या मिरची पिकामध्ये बदल होऊन तुम्हाला अपेक्षित उत्पन्न भेटेल का? हो, 101%. म्हणजे असं तुम्हाला 100% खात्री वाटायला लागली. म्हणजे शेवटपर्यंत तुम्ही जर रामा ॲग्रोटेकचं प्रोडक्ट जर वापरलं तर आम्ही पण तुम्हाला खात्री देतो की तुमचं उत्पन्न हे चांगलं डबल टिबल वाढणार आहे.
तर शेतकरी मित्रांनो तुम्ही बघू शकता या शेतकरी मित्रांनी स्वतः प्रयोग करून बाकीच्या सर्व बेडला आपलं ज्ञानशक्ती रूट मॅजिक वगैरे सगळं सोडलंय आणि ह्या 3 बेडचं कॉक त्यांनी सोडताना बंद केल्यात. बंद केल्यानंतर तुम्ही ह्या मिरचीच्या प्लॉट मध्ये आणि ह्या रोपांमध्ये आणि तिकडच्या सोडलेल्या रोपांमध्ये तुम्ही बदल बघू शकता. आणि त्यांनी दुसऱ्यांदा परत आपलं ज्ञानशक्ती पूर्ण ह्याला ड्रिंचिंग केलंय. सर ह्याला परत दुसऱ्यांदा ड्रिंचिंग करायचं ते केलंय का? हो केलंय ना. म्हणजे ते केल्यामुळे तरी आता रोप थोडीफार शेंडे फुटलेत त्याला. शेंड फुटल्यात. म्हणजे पहिल्या वेळेस केलंच नाही आणि दुसऱ्या वेळेस पुन्हा सगळ्याला केलंय. त्याच्यामुळे तरी आता ही थोडस नियोजन झालेलं आहे. तर तुम्ही बघू शकता शेतकरी मित्रांनो, मिरची पीक तरकारी पीक कुठलंही असू द्या, आमचं ज्ञानशक्ती राम ॲग्रोटेक कंपनीचं ज्ञानशक्ती रूट मॅजिक हे तुमच्या पिकामध्ये आमूलाग्र बदल घडवतंय. कारंडे सरांचं पिंपरी चौफुल्याला शॉप आहे. सर तुमच्या शॉपचा ऍड्रेस वगैरे नंबर वगैरे द्या. नमस्कार शेतकरी मित्रांनो, तर आपल्या शॉपचा ऍड्रेस आहे पिंपरी कोलंदर, तालुका श्रीगोंदा, जिल्हा अहमदनगर. मोबाईल नंबर आहे 8390 9890 50. आपल्या शेतामध्ये कुठल्याही प्रकारचं पीक असू द्या तर शेताच्या बांधावरती येऊन मार्गदर्शन आपल्याला योग्य प्रकारे केले जाईल. दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद सर. रामकृष्ण हरी. रामकृष्ण.